Okay, welcome to another exciting session where we aim to bridge the gap between academia and industry. I, Gaurav Rokde, host of Zero to Beyond, welcomes you all. Today's talk is going to be a little different, a little special. We often hear that pharmacy student ends up in a research industry or clinical roles. But what if you tell that the skills of a pharmacy graduate students can also be shared in different world, the world of the finance and investment? So let me ask you one quick question. How many of you have ever thought about investing in mutual funds or in the stock market, but felt it is so much complicated? That's exactly why today's session is important. Because we are about to learn now knowledge beyond our textbooks can actually shape our financial future, open unexpected career doors. So it's my privilege to introduce our today's guest, Mr. Sumit Latwale. He is a proud BPharma graduate from ABCOP who decided to follow a path to strengthen the expertise he pursued. Certificates from the NISM, which is National Institute of Securities Market, holding with both Series 8 and Series 5A certifications. Currently, he is working as an MFI registered mutual fund distributor and advisor, where he guides individuals and professionals in making informed investment decisions. Adding to that, he is an authorized partner with Asset Plus, expanding his reach in financial service. What makes his journey truly inspiring is not just the shift from pharma to the finance, but the message it sends. Your degree is your foundation, not your limitations. So, without further ado, let's welcome Mr. Sumit Latpare sir to this session with a big round of applause. Over to you, sir. धन्यवाद गौरव. एवढं चांगलं इंट्रोडक्शन तू माझं करून दिलं त्याच्याबद्दल मी खरंच आभारी आहे तुझा. तुला तर पहिल्यांदा सर्व शुभेच्छा आहे माझ्याकडनं तुला की झिरो टू बियॉन्ड हा जो तू काही चॅनल चालवतोय आणि त्या पद्धतीने तू जो काय पॉडकास्ट वगैरे जे अरेंज करतोय याला निश्चितच आपल्या कॉलेजचा जो काही सपोर्ट आहे, तू कॉलेजचे आपले प्रिन्सिपल सर असतील त्यांचा सपोर्ट आहे, तुझं इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस अमृतधारेचं काम आम्ही ज्यावेळेस अमृतवाहिनीमध्ये करत असताना अमृतधारेचं एक पुढचं व्हर्जन म्हणजे हे डिजिटल पॉडकास्ट आहे असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने तू जे काम करतोय त्या कामाला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहे. आणि हे काम असंच प्रगतीपथावर राहू देत अशी माझ्या कायम शुभेच्छा तुझ्या सोबत राहतील. आणि बेस्ट ऑफ लक तुला. मला इथं इन्व्हाइट केलं याच्यासाठी मी तुझे विशेष आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. खूप छान वाटलं जेव्हा सिनियर्स सपोर्ट करतात आणि जे सिनियर्सने जे काही स्वप्न बघितले होते जे ज्युनियर्स पुढे घेऊन जातात तर तेव्हा आणखीच चांगलं वाटतं. बरोबर आहे निश्चितच. सो स्टार्ट करूया सर आपण आपल्या पॉडकास्टच्या क्वेश्चन्सला. सो म्हणजे लाईक कॅन यू ब्रीफली इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड व्हॉट इज युअर जर्नी, लाईक how you transferred from B pharmacy to the stock market and what actually inspired you to move from the pharmacy background? खरं सांगायला तू सांगू का गौरव की फार्मसी बॅकग्राऊंड टू फायनान्स मध्ये जायची ही जी जर्नी होती माझी ती खरोखरच वेगळी आहे. म्हणजे कोणी असा विचार पण करत नाही की फार्मसी मधून एखादा फायनान्स मध्ये जावा, की हा नॉन ट्रॅडिशनल पाथवे डायरेक्ट, की एखादा ट्रॅडिशनली त्याच्यामध्ये जातो फक्त की फार्मा केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जॉब करू किंवा त्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी आपण फार्मामध्येच करिअर करू. पण माझा इंटरेस्ट थोडासा वेगळा होता की आयुष्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट विचारली जाते ना की प्रश्न विचारतं आयुष्य तुम्हाला की तुमचं स्व काय, नॉलेज ऑफ द सेल्फ. तर नॉलेज ऑफ द सेल्फ ज्यावेळेस तुम्हाला आयुष्य विचारतं ना त्यावेळेस त्याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागतं की आपण कुठं करिअर केलं पाहिजे. की फार्मसी करत असताना त्याच्यामध्ये मला जास्त काही पुढं करावं असं मला स्वतःला वाटलं नाही, कारण मला तिथं इंटरेस्ट जो म्हणता ना त्या प्रकारचं नॉलेज ऑफ द सेल्फ मला तिथं आढळलं नाही. आणि नंतर मग मला फायनान्समध्ये करिअर करावं असं वाटलं आणि त्या पद्धतीने मग ह्या क्षेत्रामध्ये मी थोडंसं एक्सपांड व्हायचं ठरवलं. पण एक्सपांड होताना नुसतंच एक्सपांड होऊन
त्याला काही अर्थ नव्हता, चालेल. की सगळेजण स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसा कमवण्यासाठी येत आहेत, त्यामुळे आपणही तिकडे पैसा कमवण्यासाठी जाऊ, असा काही त्याच्यामध्ये उद्देश नव्हता. आपल्याला एक सस्टेनेबल ग्रोथ याच्यामध्ये करता आली पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि पहिल्यापासून याच्यामध्ये इंटरेस्ट, स्टॉक मार्केट मी 2010 पासून, म्हणजे तुला सांगतो त्यावेळेस 10वीला होतो, त्यावेळेस हा. मी स्टॉक मार्केटचं ऐकलं होतं. माझ्या रिलेटिव्ह होते, त्यांच्याकडे खूप सारी पुस्तकं वगैरे होती, आणि त्यांच्याकडनं मी स्टॉक मार्केटचं नाव ऐकायचं फक्त, की स्टॉक मार्केट हे काय आहे. मला त्यावेळेस पासूनची ती उत्सुकता होती, की याच्यामध्ये काहीतरी ओके. केलं पाहिजे. ते पहिल्यापासून असल्यामुळं याच्यामध्ये काम करणं सोपं गेलं, आणि इकडे येणं सोपं गेलं. अशा पद्धतीने मी फायनान्स क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. ओके. सर, जसं तुम्ही बोलला की भरपूर सारे मुलं असतात जे पैसे बघून हे जे करिअर मध्ये येतात, की भरपूर असे असतात. हे एक मिथ झालेली आहे मुलांसाठी, की बघतात की अरे एका रात्रीमध्ये सगळेजण आमिर बनतात, असं एक मिथ झाली, बरोबर. तो मुलांनी बरोबर आहे. हे न बघता आपल्याला शिकायला भेटेल, किंवा हे करिअर म्हणून कसं करता येईल. नॉट जस्ट लाईक वन डे ट्रीट नाही केलं पाहिजे ह्याला, स्टॉक बरोबर आहे. मार्केटला, बरोबर. बरोबर हा. आहे. निश्चित निश्चित. So moving further, so how do you see the role of finance knowledge in shaping the future of students in any field? जर समजा फायनान्सचं जर नॉलेज मुलाला घ्यायचं तर तो त्याला पुढच्या फील्डमध्ये कसं पण हेल्प होऊ शकतं. फार्मा फील्ड मधून फायनान्स मध्ये जर तुम्हाला यायचं असेल, तर हम्म. तुम्हाला याचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो, फार्मसी जर व्हायची असेल, तर फार्मसी काय कोणताही कोर्स करायचा असेल, आपल्याला एखादा डिग्रीचा कोर्स करायचा असेल, तर तुम्हाला 4 वर्ष आपण त्या फार्मसीला देतो किंवा डिग्रीला देतो. मग एखाद्या बरोबर. फायनान्स क्षेत्रामध्ये तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये वर्क करायचंय, तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये वर्क करायचंय, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये वर्क करायचंय, तर त्याला तुम्हाला निदान 4 वर्ष तर द्यावं लागतील. 4 वर्षानंतर बरोबर. त्याच्यामध्ये, कारण म्युच्युअल फंड असू किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असू, लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची जी जर्नी आहे ना, याच्यामध्ये कंटिन्युअस लर्निंग लागते माणसाला. की आपणही फार्मा झाल्यानंतर, तुम्हाला कंपनीमध्ये गेल्यानंतर किंवा व्हॉट एव्हर, तुम्ही एखादा कोर्स केल्यानंतर, तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर, इंजिनिअरिंग केल्यानंतर, त्याच्यानंतर कंटिन्युअस लर्निंग असतेच ना. तसंच फायनान्स फील्ड आहे. तुम्हाला या क्षेत्रात जर काम करायचंय, या क्षेत्रामध्ये यायचंय, तर तुम्हाला कंटिन्युअस लर्निंग लागणार आहे, आणि याला टाइम द्यावा लागणार आहे. की मॅजिकल कांडी सारखं नाही, की एखादी कांडी फिरवली आणि याच्यामध्ये तुम्हाला काम करता येईल. याच्यासाठी अभ्यासच करावा लागतो, आणि याच्यासाठी थोडासा टाइम द्यावा लागतो, बस, बाकी काही नाही. बरोबर सर. एक जादूगर नाही हे, की याच्यातून डायरेक्ट खजाना निघून जाऊ शकतो. जादूची बरोबर. काही पेशन्स, डिसिप्लिन, आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तुमची थोडीशी कॅपॅसिटी, ह्या प्रमाणात सुद्धा याच्यामध्ये काम करावं लागतं. आणि ते एकदा करायची, एकदा सवय झाली, की याच्यामध्ये आपण निश्चितच एक चांगल्या प्रकारचं करिअर आपण बनवू शकतो. बरोबर सर. तो इन्व्हेस्टमेंट वरून सर एक विचारायचं तुम्हाला, की स्टार्टिंग इनिशियल फेज मध्ये तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस झाले, की म्हणजे ऍज अ स्टुडंट तुम्ही कसं स्टार्ट केलं इन्व्हेस्टमेंट करायला. आय मीन बिगेस्ट चॅलेंज काय होतं तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही एंटर केल्या या फील्डमध्ये. आता मी जवळपास डिग्री कंप्लीट केली 2021 मध्ये. आणि ओके. त्यावेळेस तर स्टॉक मार्केट म्हण किंवा म्युच्युअल फंड म्हण, त्याचा खूपच गवगवा झाला होता. की कोविडमध्ये मार्केट पडलं, हो. त्याच्यानंतर खूप इन्व्हेस्टरचे पैसे त्याच्यामध्ये गेले, त्याच्यानंतर खूप जणांचे पोर्टफोलिओ कमी झाले, लॉसमध्ये आले. या सगळ्या गोष्टी तर सगळ्या सोशल मीडियावरून, न्यूजपेपरवरून, सगळीकडनं तर वाचतच होतो. आणि पहिल्यापासून मला ते आवडच होती, की याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे आपण. फार्मसी करून त्याच्यामध्ये आपल्याला, मला त्या क्षेत्रामध्ये जायचं नव्हतं, ती फायनान्समध्येच घुसायचं होतं. आणि त्यामुळं मी त्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला, आणि म्हटलं चला याच्यामध्ये आपण काम करू. पण याच्यामध्ये काम करत असताना मला अडचणी अशा आहे, तुला सांगतो, की आता पूर्णच्या हा. पूर्ण फार्मा बॅकग्राऊंडचा असल्यामुळं, की अ, पूर्ण शिफ्ट व्हायचंय 4 वर्षानंतर. तुम्ही डिग्री हातात आहे तुमच्या, आणि डिग्री हातात असताना तुम्हाला जर डायरेक्टली फायनान्समध्ये शिफ्ट व्हायचंय, म्हणजे तुम्हाला साहजिक आहे, घरच्यांचा विरोध आहे, त्याच्यानंतर सामाजिक बरोबर. विरोध आहे, की तुम्ही डिग्री याच्यामध्ये घेताय आणि फायनान्समध्ये तुम्ही काम करायचंय. थोडंसं साहजिक आहे, कोणाला पण थोडासा आश्चर्याचा धक्काच आहे. पण मी ते करायचं ठरवलं. हम्म. याच्यामध्ये अडचणी फक्त अशी आली, की आपण फायनान्स बॅकग्राऊंडचा असल्या, म्हणजे आपण फार्मा बॅकग्राऊंडचा असल्यामुळे
मित्रपरिवार त्या पद्धतीचा नव्हता की मला लगेच याच्यामध्ये कसं इंटर व्हायचं रे, याच्यामध्ये मला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मध्ये काम करायचं आहे, तर मग याच्यामध्ये कसं इंटर व्हायचं, स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे मला शोधावं लागलं. गुगलवर सर्च कर, स्वतः ज्यांचे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होती, म्युच्युअल फंडचे जे डिस्ट्रीब्युटर होते, त्यांचा स्वतःचा हम्म, एयुएम जे असतं मॅनेजमेंट, हा किती प्रमाणात होता, हम्म, याच्यामध्ये काम करत असताना कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या हम्म, पाहिजेत, बेस कसा तयार केला पाहिजे, ह्या गोष्टी शिकता शिकता याच्यासाठी कोणते सर्टिफिकेशन लागतं हे मला पर्सनली ज्यावेळेस मी त्या लोकांशी भेटलो, त्या लोकांशी बोललो, जे फार्मा फील्डचे नव्हते, ज्यांनी फार्मा प्युअर फायनान्स बॅकग्राऊंडचे जे होते, ज्यांनी बीकॉम केलेलं होतं, फायनान्स आणि एमबीए केलेलं होतं, त्या लोकांशी मी स्वतः जाऊन भेटलो, त्यांच्याशी गायडन्स, त्यांच्यासोबत डिस्कशन केला, गायडन्स घेतला, आणि त्या पद्धतीने मला एक एक गोष्टी कळत गेल्या. आता म्युच्युअल फंड मध्ये डिस्ट्रीब्युटर जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला लायसन हा लागतं. ते कुणालाही डिस्ट्रीब्युटर होता येत नाही. तुम्हाला एनआयएसएमच्या सिरीज 5 ची एक्झाम द्यावी लागते. त्याला 3 वर्षाचं लायसन तुम्हाला असतं. 3 वर्षानंतर ते परत एक्झाम देऊन रिन्यू करावं लागतं. या सगळ्या प्रोसेस मला ज्यावेळेस मी डिस्कशन केलं, नेटवर सर्च केलं, त्याच्यातून अभ्यास केला, त्यावेळेस मला त्या गोष्टी लक्षात आल्या. अडचण म्हणजे एवढीच की आपण फायनान्स बॅकग्राऊंडचा नसल्यामुळं थोडंसं मला फिरावं लागलं, डिस्कशन करावं लागलं बस. आणि त्याच्यानंतर एकदा जे जास्त करायचं म्हटल्यावर आपण ते करत असतो. भले ते किती अडचणी जरी आल्या तर आपल्याला लढायची तिथं क्षमता आपल्याकडे आहे, तर आपण ते पाहिजेच. लढल्यानंतर ते सगळं अचीव केलं. बरोबर. सो म्हणजे चॅलेंजेस जसे की आपल्याला येऊ शकतात की लर्निंग कुठून घ्यायचंय आपण, सेकंड सर्टिफिकेशन काय काय गरजेचे असतात, अँड थर्ड इन्व्हेस्टमेंट आपण कशी जमा केली पाहिजे, अँड ती केली फोर्थ पाहिजे. म्हणजे की एक गायडन्स किंवा एक मेंटर कसं आपण बघितलं पाहिजे. करेक्ट. हे 4 मेजर चॅलेंजेस एखादा व्यक्ती फेस करू शकतो. ठीक आहे. जो फायनान्स हा. सो बॅकग्राऊंडचा नाही. नाही तेच बरोबर. बरोबर हा. आहे. सो जर समजा एखादा स्टुडंट आहे ज्याला एकदम झिरो नॉलेज आहे फायनान्सचं, ज्याचा बरोबर आहे. बॅकग्राऊंड पण फायनान्स आहे काहीच नाही, त्याला एकदम शॉर्ट अँड सिम्पल लँग्वेज मध्ये तुम्ही सांगू शकता का की स्टॉक मार्केट काय असतं ऍक्च्युली, किंवा मग कसं वर्क करतं ते. स्टॉक मार्केट तुला सांगतो, स्टॉक मार्केट म्हणजे आपण ज्या कंपन्या बघतो, म्हणजे व्हॉट एव्हर, तू कोलगेट हा. घे, टाटा मोटर्स घे, बजाज फायनान्स घे, ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांची तुम्ही नावं ऐकली असतील. टाटा मोटर्स, आता महिंद्रा अँड महिंद्रा घे, त्याच्यानंतर सन फार्मा घे, आपल्या फार्मा इंडस्ट्रीचे तुला सांगतो, सन फार्मा. फार्मा घे, डॉक्टर रेड्डीज घे. या सगळ्या कंपन्या कुठं ना कुठं मोठ्या झालेल्या कंपन्या आहेत या सगळ्या. तर ह्या कंपन्या बरोबर. एक आपले एनएससी आणि बीएससी चे प्लॅटफॉर्म्स असतात. एक बॉडी एनएससी आणि बीएससी, नॅशनल स्टॉक हम्म. एक्सचेंज आणि स्टॉक एक्सचेंज, इथं या कंपन्या लिस्टेड असतात. आता ह्या कंपन्या ज्यावेळेस लिस्टेड असतात त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचा चान्स असतो. आपल्याला त्यांचे शेअर्स विकत घेता येतात. आपण सिंपल काय करतो, इन्व्हेस्टमेंट, तू स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजे काय करतो, फॉर एक्झाम्पल आपण सन फार्माचं एक्झाम्पल घेऊ. तर सन हम्म. फार्मामध्ये फार्माचा शेअर आता समजा 1400-1500 रुपये चालू आहे. आणि तुला ह्या ओके. शेअरमध्ये समजा इन्व्हेस्ट करायची आहे, त्या कंपनीमध्ये तुझी एक स्वतःची छोटीशी भागीदारी तुला बनवायची. त्याच्या एका ओके. शेअरची किंमत 1400-1500 रुपये चालू आहे. तर तुला तो शेअर बाय करायचा आहे, याच्यासाठी तुला एक सिंपल साधा डीमॅट अकाउंट खोलावं लागतं. जसं बँक अकाउंट जे असतं आपलं बँकेमध्ये, तसंच एक सिंपल हो. खूप सारे प्लॅटफॉर्म डिजिटल आता तयार झालेले आहेत. झिरोदा असतील, ग्रो असेल, एंजल वन असेल, खूप सारे प्लॅटफॉर्म येतात अवेलेबल. कोविड नंतर तर खूप ज्यादा आले. मोतीलाल ओसवाल असेल, बरोबर. असे खूप प्लॅटफॉर्म. बँकेचे सुद्धा त्यांचे त्यांचे सेपरेट प्लॅटफॉर्म आहे. कोटक असेल, एचडीएफसी असेल, एसबीआय असेल, त्यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म आहे. तिथेही डीमॅट अकाउंट तुम्हाला खोलता येतं. तर ते डीमॅट अकाउंट खोलल्यानंतर त्याच्यामध्ये साधी फक्त आपल्याला समजा एखाद्या कंपनीचा शेअर तुम्ही तो प्रमाणात घेऊ शकता. 1 शेअर घ्या, 2 शेअर घ्या, 10 शेअर घ्या. तर साधी सिंपल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ती झाली तुमची त्या कंपनीतली भागीदारी. अशा पद्धतीने ते स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते. त्याचे प्राइजेस कमी जास्त दिवसाला होत असतात. ते तुमचा एक अभ्यासाचा भाग असतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला 10-15 वर्ष तुम्हाला जर थांबायचा टाइम स्पॅन असेल, तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली असेल, तुम्हाला थांबायचं जर असेल 10-15 वर्ष, तर तुम्हाला ते थांबून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रिटर्न्स कमवता येतो. अशा सिंपल पद्धतीचं स्टॉक मार्केट, याच्यामध्ये खूप काही रॉकेट सायन्स नाही, पण त्याच्या मागचा जो अभ्यास आहे तो खूप महत्वाचा आहे. कोणता शेअर कधी घेतला पाहिजे, तुम्ही लॉंग टर्म साठी कोणता शेअर निवडला पाहिजे, हाच सगळ्या तिथं मेक ओव्हरचा गेम आहे. म्हणजे हाच सगळा तुम्हाला अभ्यासाचा सगळ्यात महत्वाचा त्याच्या मागचा हे की आर एन डी तुम्हाला करावं अभ्यास लागेल. हो.
बरोबर. हा, सो विदाउट एनी रिसर्च आणि प्रत्येक गोष्टीच्या कोणत्या ह्याच्यात उचलायचे नाहीत आपण. येस येस येस, विदाउट एनी गायडन्स, विदाउट एनी इन्फ्लुएन्सर्स, म्हणजे जे सोशल मीडियावर जे येतात येतात, बरोबर. रील्स वगैरे टाकतात की मला एवढा प्रॉफिट आहे, हा हा. शेअर घ्या तुम्ही. ऍक्च्युली हे सेबीच्या नियमामध्ये बसत नाही. सेबी ही एक गव्हर्निंग बॉडी आहे जी स्टॉक मार्केटला पूर्ण बरोबर. रेग्युलेट करते. याच्यात काही फ्रॉड होतोय का नाही, याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत आहेत का, कोणी काही शेअर्स मध्ये काही हे करू करतंय का, कोणी काही प्राइजेस वाढवत आहे, याची पूर्ण एक गव्हर्निंग बॉडी असते सेबी. ही त्याच्यावर ऑब्झर्व करत असते आणि जो कोणी अशा पद्धतीचं काम करत असेल त्याच्यावर कारवाई होते. त्यामुळं कोणत्याही आलतू फालतूचं गायडन्स न घेता तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असताना तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. चुकीचं आहे. प्रॉपर एका रूटने किंवा एक प्रॉपर चॅनल थ्रूच त्यांनी केलं पाहिजे. केलं पाहिजे. आता बरं. स्टॉक मार्केटचा हा खूप ऍडव्हान्स विषय आहे. आपण शक्यतो म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस करताय, हा सगळ्यात सोपा पर्याय. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची ना, म्युच्युअल फंड याच्यासारखा सोपा पर्याय नाही. स्टॉक मार्केट मधलं तुम्हाला स्वतःला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये 2-4 वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये टाइम स्पॅन करून त्याच्यामध्ये कंटिन्युअस नॉलेज गेनिंग करावं लागणार आहे. त्यावेळेस तो स्टॉक मार्केटचा विषय तुमच्याकडनं हाताळला जाईल. बरोबर. हो, ह्याच्यामध्ये काही टर्म्स असतात, मी ऐकलेले, जसे की SIP किंवा इक्विटी, डेप्स असतील किंवा डायव्हर्सिफिकेशन असतील. हे थोडक्यात सांगता का तुम्ही, म्हणजे काय असतात ते सगळे टर्मिनॉलॉजी? ऍज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा तुला एक प्रॉपर गायडन्स करतो. आता SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नावातच आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण प्रत्येक ओके. महिन्याला एक समथिंग अमाऊंट हम्म. म्युच्युअल फंडच्या स्कीम, खूप सारे म्युच्युअल फंड फंड हाऊसेस आहेत. फंड हाऊसेस खूप ओके. आहेत, 50-60 प्रकारचे फंड हाऊसेस आहे. SBIचा फंड हाऊस आहे, HDFC फंड हाऊस आहे, मोतीलाल ओस्वालचा फंड हाऊस आहे, मिराई ॲसेटचा फंड हाऊस आहे, DSPचा फंड हाऊस आहे, निप्पॉन इंडिया फंड हाऊस आहे. हे खूप सारे फंड हाऊसेस असतात. या हा. फंड हाऊसेसचे प्रत्येकाचे वेगवेगळे म्युच्युअल फंडच्या स्कीम्स असतात. आता त्या स्कीम्स मध्ये आपल्याला एखादी स्कीम सिलेक्ट करून जी चांगल्या प्रकारचे रिटर्न देते, तो पोर्टफोलिओ मॅनेज करावा लागतो, हेज करावा लागतो. हे सगळं काम कोण करतो? माझ्यासारखा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर करतो. मग तुम्हाला जर डिस्ट्रीब्युटर. पर्टिक्युलर हा, तर SIPचं काम काय? SIP फक्त सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट होते त्या पर्टिक्युलर स्कीम मध्ये. तुम्ही प्रत्येक महिन्याला एक अमाऊंट ठरवली आणि मला जर 8,000 रुपये, 5,000 रुपये जर एखाद्या स्कीम्स मध्ये टाकायचे असतील, तर ते सिस्टमॅटिकली ऑटो डेबिटनी ते तुमचे ऑटोमॅटिकली त्या महिन्याच्या त्या तारखेला ते कट होतात आणि त्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होतात. याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट कॅम्प, याला म्हणतात पी. ओके. ओके. आता SWP सारखा एक भन्नाट प्रकार आहे, तुला सांगतो. SWP म्हणजे काय? ओके. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. विड्रॉल. SWP आता ऐकलं असेल, SWP सगळेच जण ऐकतात, पण नवीन नवीन SWP सिस्टमॅटिकली विड्रॉल प्लॅन मध्ये काय असतं? आपण जो पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे 10-15 वर्ष SIP, हा. तोच पैसा ज्यावेळेस त्याच्याकडे प्रॉफिट होतो, कंपनी प्रॉफिट होतो आणि तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार त्याच्यामध्ये कंपाऊंडिंग होऊन ज्यावेळेस त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ बनतो, त्यानंतर त्या पोर्टफोलिओ बनल्यानंतर त्याच्यामधून सिस्टमॅटिकली विथड्रॉल करायचं तुम्हाला मंथली. ओके. ज्यावेळेस तुम्ही सिस्टमॅटिकली विथड्रॉल करता ती अमाऊंट, त्याला म्हणतात SWP. आता याचा एक भन्नाट तुला सांगतो फायदा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही सिस्टमॅटिकली विथड्रॉल जरी करता ना, एखादी स्पेसिफिक त्याचे कॅल्क्युलेशन्स असतात, ते कॅल्क्युलेटरवर करावं लागतं, ते आमच्याकडे असतं सगळं. तुला सांगतो, हम्म. जर पर्पज समजा 30 लाख, 50 लाख, 1 कोटी जरी बनला, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजा 1 कोटी, फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो, 1 कोटीची तुझी म्हणजे समजा तुझी 50-60 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली आणि त्याच्यावर 1-1.5 कोटीचा तुझा कॉर्पस बनला पूर्ण हा. SIP थ्रू, किंवा इन्व्हेस्टमेंट तू लमसम इन्व्हेस्टमेंट केली त्या थ्रू तुझा 1-1.5 कोटीचा कॉर्पस बनला, तरी तुला मंथली 40 ते 50-60 हजार रुपये मंथली विड्रॉल करता येतात पेन्शन सारखे. तरी सुद्धा ही तुझी जी 1-1.5 कोटीची जी अमाऊंट असेल ना, फॉर एक्झाम्पल 1 कोटीची अमाऊंट आहे, त्याच्यावर तू आपण 40 लाख, ओके. 40,000 रुपये घेतोय आपण, तरी सुद्धा हा. तुझी ओव्हर द पीरियड ऑफ टाइम तू 10-15 वर्ष, 30 वर्ष जरी तू 40,000 रुपये विड्रॉ करतो, सुद्धा तुझी तुझी 1 कोटीची अमाऊंट 3 कोटी, 4 कोटी पर्यंत जाऊन पोहोचते. अरे बाप. हा एक गेम आहे. तर हा. SWP हा नवीन एजचा गेम आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण त्या प्रकारची, तुमचा कॉर्पस त्या प्रकारे बनलेला पाहिजे आणि ते तुम्हाला SWP ओके. करता येते. ओके, म्हणजे जर समजा कोणाला रूम घ्यायचा आहे,
एखादा कोटीचा, तर त्याने ते रूम न हो. घेता 1 कोटी जर एसडब्ल्यूपी मध्ये जर गुंतवले तरी त्याला 30 एक वर्षात ते 3-4 कोटी पण भेटतील आणि मंथली 40 हजार विड्रॉल पण करू शकतो स्वतःच्या खर्चासाठी, बरोबर? 40-50 हजाराची तो विड्रॉल घेऊ शकतो आणि ते ती तर वेगळीच राहील ती विड्रॉल, तर ती ऍक्च्युअली तुम्हाला भेटणारच नाही, त्याच्यात काही विषयच नाही. प्लस तुमचा भेटणारच आहे. कॉर्पस पण वाढणार. बरोबर. हे ऍक्च्युली माहीतच नाही कोणाला बघा. नाही, हे हे माहीतच नाही कोणाला. असं पण असं पण होतं एक्झॅक्टली. त्याच्यासाठी. आता काही काही जणांकडे लमसम अमाऊंट असते, ते डायरेक्टली इन्व्हेस्ट करतात. आणि आमचं असं म्हणणं असतं की तुम्ही जर लमसम अमाऊंट टाकताय मोठी अमाऊंट, तर थोडंसं 2-3 वर्ष हा. थांबा त्याच्यामध्ये. 2-3 वर्ष थांबला, एखादा पर्पज थोडासा क्रिएट झाला त्याच्यामध्ये, की मग विड्रॉल घ्यायला चालू करा. मग ती 50 वर्ष घ्या, 30 वर्ष घ्या, तुम्ही लाईफ लॉंग जरी घेतली तरी त्याच्यामध्ये काय अडचण नसते. ओके, बरोबर. आता एसडब्ल्यूपी मध्ये पण असं गुंततात का आपले म्हणजे शेअर एखाद्या कंपनीमध्ये, जसं की एसआयपी मध्ये आपल्याला 1% शेअर गुंततात आपले, तसंच एसडब्ल्यूपी मध्ये म्हणजे आपली जी लमसम अमाऊंट असते ती कुठे युज केली जाते म्हणजे? एसडब्ल्यूपी मध्ये ज्यावेळेस, एसडब्ल्यूपी म्हण किंवा एसआयपी म्हण, ज्यावेळेस तू एखादी अमाऊंट त्याच्यामध्ये टाकतोय, तर ती तुझी हा. जी अमाऊंट आहे, त्या अमाऊंट फंड मॅनेजर्स असतात फंड हाऊसकडे, मोठे मोठे त्यांच्याकडे टीम असते. ती फंड हाऊस ओके. आणि फंड मॅनेजर्स काय करतात, त्यांच्या पद्धती, आता तू 10,000 रुपये मंथली टाकतोय, असे तुझ्यासारखे 10 लोक जर 10,000 रुपये टाकत आहेत, त्यांच्याकडे फंड येणार खूप मोठा आहे. अशा फंड हा. हाऊसकडे कोटीमध्ये फंड येतो, हजारो कोटीमध्ये फंड येतो, 3-4 हजार कोटी, 5,000 कोटी, 1 लाख कोटीचा फंड त्यांच्याकडे महिन्याला तयार होतो. त्या फंडचं ते त्यांच्या पद्धतीने कोणता शेअर घेतला पाहिजे, कोणता शेअर विकला पाहिजे, कोणत्या शेअरमध्ये ट्रेडिंग केली पाहिजे, हे त्यांच्या पद्धतीने ते ठरवतात. मार्केट कोणते ओके. आहे ओके. हे त्यांच्या हातात असतं. आणि त्या पद्धतीतून ते तुम्हाला रिटर्न जनरेट करून तुमच्यापर्यंत ते तुम्हाला देतात. असा सगळ्यात सिम्पल कारभार असतो त्यांचा. ओके. छान आहे. आता एसआयपी फक्त आपण म्युच्युअल फंड किंवा मग स्टॉक्स पर्यंतच लिमिटेड असते का, किंवा आपण गोल्ड मध्ये पण करू शकतो आपण, किंवा मग होम्स मध्ये पण करू शकतो, किंवा इतर काही ह्याच्यात करू शकतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन? करू शकतो. आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इक्विटी, त्याच्यामध्ये ऑप्शन्सच असतात. तुम्हाला स्कीम्स कोणते, आता ते स्कीम्स आम्हीच ठरवतो. कोणत्या स्कीम मध्ये समोरच्या क्लायंटचे, ज्यावेळेस माझ्याकडे क्लायंट होतो त्यावेळेस मी क्लायंटचं काय, त्याचा डाटाबेस, त्याचा डाटा पूर्ण चेक करतो. डाटा त्याला विचारतो, म्हणजे काय की तुझं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय, तुझी सध्याची तुझा इन्कम किती आहे, तुला फॅमिलीमध्ये तुझ्या कोण कोण आहे, मग तुला किती इन्व्हेस्टमेंट करायची तुझी तयारी आहे. त्या पद्धतीने ते सगळे कॅल्क्युलेशन करून त्याचा फंड, त्याचं मनी अलोकेशन कशामध्ये केलं पाहिजे हे त्या पद्धतीने करता येतं. तुला गोल्डच्या पण स्कीम्स असतात म्युच्युअल फंडच्या, तिचं प्रॉपर प्युअर गोल्डमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. तुमची इक्विटीमध्ये पण, इक्विटी म्हणजे काय, स्टॉक्समध्ये तुमचा पैसा इन्व्हेस्ट करायला दिला जातो. डेट म्हणजे हा. तू हा. विचारलं होतं मला, डेट म्हणजे काय, हा. गव्हर्नमेंटला नॅशनल हायवे बांधायचे किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा आहे, गव्हर्नमेंटला पैसा लागत असतो. तर हे बरोबर. डेट ट्रेजरी मध्ये तुमचा हा पैसा इन्व्हेस्ट होतो, गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुमचा पैसा इन्व्हेस्ट होतो. त्याच्यामध्ये फिक्स इन्कम येतो. एफडी सारखा जसं इन्कम आहे ना, तसं फिक्स इन्कम हा. डेट हा. म्युच्युअल फंड ज्या स्कीम्स असतात त्याच्यामध्ये फिक्स असतो. त्याच्यामध्ये काही फ्लक्च्युएशन नसतात. त्याच्यामध्ये 7% 8% तुम्हाला त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेशन आहे, तेवढेच रिटर्न तुम्हाला मिळतं. ते डेट कसं, ते एक हेज करायचा कन्सेप्ट आहे. म्युच्युअल फंडमध्ये इक्विटीला हेज करण्यासाठी तुम्ही डेट वापरू शकता. अशा पद्धतीचं ते एक अलोकेशनचा तो पार्ट आहे. त्याच्यानंतर तू कमोडिटीज मध्ये करू शकतो. कमोडिटीज मध्ये म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहे. कमोडिटीमध्ये तू गोल्ड, सिल्वर, कॉपर, अल्युमिनियम याच्या काही वेगवेगळ्या स्कीम्स आहे, याच्यामध्ये तू करू शकतो. आता तुला सांगतो, ओके. मार्केट एवढं खाली होतं. माझ्याकडे जेवढे पण क्लायंट्स होते ना, माझ्याकडे जवळपास 25-30 क्लायंट्स आहे माझ्याकडे आता. आणि तू कोणत्याही क्लायंटला जरी विचारलं ना, माझ्याकडे आपले अल्युमिनियम सुद्धा आहे. तर ओके. अल्युमिनियम वरद मुठा असतील, त्यांची सुद्धा माझ्याकडे एसआयपी चालू आहे. तर तू वरद मुठाळांना जरी विचारलं ना, की सुमितने जे अलोकेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ मायनस मध्ये गेला का आपला कधी म्युच्युअल फंडचा, वरद सर सांगतील मार्केट एवढं खाली आलं पण पोर्टफोलिओ मायनस मध्ये गेला नाही कधीच. म्हणजे अलोकेशन इम्पॉर्टंट आहे, त्यातलं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, आणि ते एकदा तुम्ही केलं ना, की मग त्याच्यामध्ये होतं. बरोबर, बरोबर. आणि मला एक म्हणजे भरपूर टाइमापासून ना खूप एक क्युरिओसिटी होती. स्कॅम 1992 जेव्हापासून मी बघितला होता हर्षद मेहताचा वेब सिरीज, आय गेस सगळ्यांनी पाहिली असं नसती. आणि जे मी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्स्पायर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. मी पण बघितला होता आणि ते एक हो. मोटिवेशनचं कारण माझं पण होतं. चांगली चांगली सिरीज होती आणि खूप चांगल्या गोष्टी त्याच्यामधून घेण्यासारख्या आहेत. हो, बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक त्याचा रोल होता स्टार्टिंगचा जॉगरचा. सो मला फक्त त्या रोल बद्दल जाणून घ्यायचं होतं की नक्की जॉगरचा रोल काय असतो, किंवा मग जे आपण त्या रिंग मध्ये पाहिलं
ते भांडणं करतात किंवा काय करतात, ऍक्च्युली काय असतं ते? आता ते तुला सांगू का गौरव, आता टेक्नॉलॉजी हा इतकी पुढे गेलं पण त्या याच्यामध्ये, की तो जॉगरचा हा रोलच संपलेला आहे. म्हणजे त्यावेळेस ते जॉगर्स वगैरे जे होते ना, त्यावेळेस ते शेअर्स विक्री करायचे, असे की कोणाला हा घ्यायचा आहे का रे, हा घ्यायचा आहे का, याचा प्राइस ही, याची प्राइस ही आहे. त्यावेळेस तिथं लोक घेणारे असायचे आणि ते लोक ओके. तिथं शेअर्स असे बाय करायचे कागदावर. हा हा. तर तो जमाना कुठे गेला, आता सगळं डिजिटल फॉर्मेशन झाले, सेबीने रूल्स अँड रेग्युलेशन केलेले, पूर्ण डिजिटली तुम्हाला वन क्लिकवर स्टॉक मार्केटमध्ये, वन क्लिकवर तुम्हाला शेअर्स मध्ये एक्झिट करता येईल. आता हे पूर्ण डीमॅट अकाउंट झालेलं आहे, त्याच्यामध्ये जॉगरचं काम केलेलं आहे. डीमॅट म्हणजे आताच्या काळात तुम्ही बघितलं ना, डीमॅट अकाउंट म्हणजे जॉगर आहे, फॉर एक्झाम्पल असं समज. ओके. हा. हो आहे. आता ते सगळं बरोबर आहे, म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी जॉगरचं आता काम राहिलेलं नाही. काम नाही राहिलंय. करेक्ट करेक्ट. असंच आणखी पण होतील मे बी, जसं की नवीन AI आलेले आहेत किंवा मग भरपूर सारे बॉट्स आलेले आहेत. सो त्याच्यात बरं. आणखी पण आले असतील नवीन नवीन फीचर्स ह्याच्यामध्ये स्टॉक्स मध्ये, बरोबर? बरोबर आहे, बरोबर आहे. हा. सो हाच मला क्वेश्चन भरपूर टाइमापासून होता स्कॅम मधला, की नक्की काय असतं हे जॉगर्स वगैरे असं, बरोबर. कारण की आता तर पाहत नाही आपण कुठेच ऍक्च्युअल मध्ये, आता सध्या तरी. जॉगर्स आता जॉगर्स नाहीच आहे ऍक्च्युली, कारण त्यांची जागा डीमॅट अकाउंट्सने घेतली. डीमॅट अकाउंट मध्ये खूप साऱ्या कंपन्या आल्या, ग्रो आली, झिरोदा आली, हा एंजल वन आली, त्याच्यानंतर कोटक इन्व्हेस्टमेंट्स आहे, HDFC इन्व्हेस्टमेंट आहे, SBI इन्व्हेस्टमेंट आहे, असे खूप डीमॅट अकाउंट्स आता अवेलेबल आहे. मोतीलाल ओसवाल आहे, हे सगळे ब्रोकर आहे. हा. त्यांच्या थ्रू आपण अकाउंट खोलले की आपल्याला वन क्लिकवर शेअर्स बाय करताना वन क्लिकवर शेअर्स सोडता येतात. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही विशेष असं काही राहिलं नाही आता. ओके. सर, जसं की आता मी मुंबईमध्ये राहतो, तो एक एक मिनिटाची इथं किंमत आहे भरपूर, की एक ट्रेन जरी हो. मिस झाली एक मिनिटामुळे, तो त्यामुळे भरपूर लॉस होतो. सो तसंच मला वाटतं बरोबर स्टॉक मार्केटचं पण आहे. एक आहे. मिनिटाने जरी आपण थोडंसं चुकलो, तर तरी आपलं सगळं संपू शकतं. बरोबर. बरोबर आहे. हा. बरोबर आहे. असे असे मी भरपूर मुलं पाहिलेत, जी बोलतात की आपण आता नको स्टार्ट करायला इन्व्हेस्टमेंट, थोडंसं आपण नंतरून स्टार्ट करूया. आपण आज नाही, एकदा जॉबला लागलो तेव्हा स्टार्ट करूया. इनिशियल फेज मध्ये जेव्हा मी पण होतो 2021 मध्ये, जेव्हा तुम्ही बोलले कोविडच्या टायमाला, सो तेव्हा त्या टायमाला मला पण माझ्या भावाने बोलले होते की SIP स्टार्ट कर, तुझी काहीतरी इन्व्हेस्टमेंट चालू कर. सो त्या टायमाला माझा बरोबर. पण माइंडसेट कसं होतं की की माझ्याकडे स्वतःकडे पैसेच राहत नाही शिल्लक, मी कसं काय SIP स्टार्ट करू? आणि त्या बरोबर टायमाला आहे. त्यांनी स्टार्ट केली होती SIP. आणि 2 वर्षानंतर 2023 मध्ये मी पास आउट झालो, तेव्हा त्यांनी त्याचा मला पोर्टफोलिओ दाखवला. अक्षरशः डबल होता तो पोर्टफोलिओ. बरोबर आहे. आणि ते पाहून मी अक्षरशः शॉक झालो. म्हणलं की त्याने जस्ट 500 पासून सुरुवात केली, की 500 मंथली ते करायचे. आणि त्याचा जवळजवळ बर 25,000च्या आसपास काहीतरी त्याचं ते झालं, आणि त्याचे ओव्हरऑल प्रॉफिट पूर्ण टोटल बघायला गेलं तर 50-55च्या आसपास काहीतरी गेलं होतं. म्हणजे इन्व्हेस्टेड बापरे. अमाऊंट 25 होती आणि त्याला रिटर्न भेटले होते 55 का 60च्या आसपास. तर मी म्हणलं ऑलमोस्ट की डबल. ऑलमोस्ट डबल झालं होतं. आणि त्याचं बघून मी अजिबात टाइम वेस्ट नाही केला. मी लगेच 2023 मध्ये SIP स्टार्ट केली. अरे वा, जबरदस्त. तुला सांगतो हा ना, तुला सांगतो गौरव, की अमाऊंटचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्टार्टिंग फेजला धरायचंच नाही. तुम्ही 500 पासून SIP चालू करू शकता, 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. असं काही नाही की तुम्हाला 1000, 2000, 5000ची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पण ते स्टार्ट करणं ज्याला बरोबर. म्हणतात ना, ते स्टार्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुला सांगतो, यंग एज मध्ये काय असतं माहिती आहे का, नवीन जॉबला लागतो एखादा मुलगा आणि त्याला वाटतं राव, हा माझ्याकडे पैसाच पुरत नाही, मला 500 रुपये सुद्धा खूप जड आहे. पण तो जर एखाद्या ठिकाणी असा नीट बसला आणि त्यांनी जर कॅल्क्युलेशन केलं ना, अरे राव, हे पैसे आपण 500 रुपये असेच कुठेतरी आपले वेस्ट झालेले, ते जर आपण SIP मध्ये जर त्यांनी टाकले, तर ते त्याला फ्युचरमध्ये त्याला ते खूप कामी येणार आहे. त्यामुळे तुम्ही 500 रुपयाची SIP चालू करा, इन्व्हेस्टमेंट चालू करा, पण ती चालू करा. ते चालू करण्याला खूप महत्व आहे. टाइम खूप स्पॅन ओव्हर महत्वाचं आहे. टाइम स्पॅन इन्व्हेस्टमेंट तुमची वाढणारच आहे. फक्त बरोबर. एकदा तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंटची कसं आहे माहिती, की इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक नशाच आहे. तुम्हाला ती एकदा त्याची चटक लागली ना तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंटची, कारण त्यातून पैसा बनतो ना, असं नाही की तुम्ही कुठंतरी हे जाणार आहे, वाया जाणार आहे. त्याचा पैसाच बनणार आहे तुम्हाला. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बरोबर. फक्त थांबावं, डिसिप्लिन तुम्हाला त्याच्यामध्ये पैसा टाकावा लागतो, आणि पेशन्स हे खूप महत्वाचे आहे या गोष्टीमध्ये. इन्व्हेस्टमेंट तुम्ही कोणतीही करा, FD करा, म्युच्युअल फंड करा, तुम्ही कोणत्याही स्टॉक मार्केटमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केली ना, तुम्हाला पेशन्स खूप महत्वाचे आहे.
पेशन्स तुम्हाला ठेवावं लागतं आणि त्याच्यातूनच तुमचा लॉंग टर्म फायनान्शियल वेल्थ तुमची क्रिएट होत असते. त्यामुळे स्टार्टिंग करणं खूप महत्वाचं आहे. एकदा की स्टार्ट केलं की मग तुम्हाला हायवेवर पळता येतं फायनान्स. बरोबर. बरोबर. तो असं आर देर एनी स्पेसिफिक म्हणजे स्ट्रॅटेजीज काय आहेत का एखाद्या नवीन स्टुडंटसाठी किंवा मग यंग प्रोफेशनल स्टुडंटसाठी ज्याला स्टार्ट करायचं इन्व्हेस्टमेंट किंवा मग असं ते त्यांनी स्टार्ट केलं जसं की SIP मध्ये त्यांनी स्टार्ट केलं पाहिजे की मग FD मध्ये स्टार्ट केलं पाहिजे त्यांनी की लोन किंवा एनी अदर म्हणजे फायनान्स त्याला स्टार्ट करता येईल फायनान्स मध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये कसं त्याने स्टार्ट केलं पाहिजे कशातून म्हणजे आय एस मीन. आय पी SIP मध्ये स्टार्ट करताना त्याला जर इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरुवात करायची असेल, त्याला म्युच्युअल फंड मध्ये सगळ्यात सोपा पर्याय तुला सांगितलं मी आधीच, की स्टॉक हा. मार्केट हा निखाऱ्यावर चालण्यासारखा गेम आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये नॉलेज बरोबर. नसेल तर तुम्हाला तुमचे पाय भाजणार आहे, 100% भाजणार आहे. मी आज सांगतो तुम्हाला डायरेक्ट. तुम्हाला जर बरोबर. याच्यामध्ये काहीच नॉलेज नसेल ना स्टॉकमध्ये, तुम्ही डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये उतरत असताना तर तुमचे पाय भाजल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला तुमचा पैसा सेक्युअरली कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा आहे आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मध्ये त्याला ग्रो करायचं आहे, तर SIP सारखा दुसरा ऑप्शन नाही. म्युच्युअल फंड मध्ये सिस्टमॅटिकली पैसे तुम्हाला टाकावे लागतील आणि त्या पद्धतीने तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला ग्रो करता येईल. आता तू म्हटला की सुरुवात कशी करावी. आता माझ्यासारखे डिस्ट्रीब्युटर गायडन्स करायला आहेच आहे, की जे तुम्ही फक्त सांगायचं की मला एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आणि हे कोणत्या पद्धतीने करायचे ते, कारण ते कामच असतं की इन्व्हेस्टमेंट बरोबर. समोरच्याला मध्ये कसे जास्त रिटर्न्स मिळतील, समोरच्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, तो किती प्रमाणात त्याच्यामध्ये SIP मध्ये फंड तुम्ही अलोकेट करू शकता, ह्या पद्धतीने त्याचे रिटर्न्स आणि त्याचे कॅल्क्युलेशन आम्ही समजावून सांगतो. त्या पद्धतीने त्याला ते मिळतात आणि अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर चालू केली ती कधी चांगली, भले तुम्ही 500 रुपयाची करा. आता मी ज्यावेळेस फार्मसीला होतो, माझ्याकडे तुला खोटं सांगत नाही, 500 रुपये ते कसे सेव्ह होत होते. पण त्यावेळेस ते खर्चाची सवय असल्यामुळे 500 रुपये शेवट म्हणजे तुला सांगतो 100 रुपये सुद्धा पूर्णचे पूर्ण खर्चले जात होते, म्हणजे ते सुद्धा मंथ एंड पर्यंत राहत नव्हते. म्हणजे पूर्ण बरोबर. 500 रुपये जे सकत होते ते सुद्धा आम्ही खर्च करत होतो. म्हणजे ते जर म्युच्युअल फंड मध्ये मी आज फर्स्ट इयर पासून जर टाकत आलो असतो, आज नाही म्हटलं तर तुला सांगतो 1,00,000-1,50,000 कुठं ना कुठं मी कॉर्पस तयार केला असता, हळूहळू त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली असती, 1,00,000-1,50,000 प्लस तर मी कशी पण माझी इन्व्हेस्टमेंट झाली असती. आणि आज त्या बरोबर. इन्व्हेस्टमेंटचं महत्व कळतं की 1,00,000-1,50,000 रुपये सुद्धा किती महत्वाचे आहेत. हे तुलाही माहित असेल, ज्यावेळेस तू आपण मार्केटमध्ये हो. ज्यावेळेस आपण काम करतो, ज्यावेळेस फिरतो ना, त्यावेळेस ती मुंबई सारख्या ठिकाणी 1,00,000-1,50,000 रुपयाची investment आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. तो खूप छान. जरी सगळ्यांना कोणाला डाऊट आलाय असेल किंवा गायडन्स पाहिजे असेल तर असं तुम्ही तर आपल्याला आहेतच मदत करायला की कसं स्टार्ट केलं पाहिजे किंवा मग कसे स्टॉक्स निवडले पाहिजे किंवा मग स्टार्ट कसं केलं पाहिजे हे ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने गाईड करतीलच. शंभर स्वतःहून रिस्क घेऊन डायरेक्टली उतरू नका मार्केटमध्ये विदाउट एनी आणि नॉलेज. शक्यतो सांगणं आहे की स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, याला टाइम द्यावा लागतो. असं लगेच हा. डीमॅट अकाउंट खोलून इन्व्हेस्टमेंट करायची जर तुमची हे असेल तर तशी कृपा करून म्हणजे तसं करू नका. मग तुम्हाला बेस्ट वे म्युच्युअल फंडच आहे. तुम्हाला लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट चालू करायची तुमची म्युच्युअल स्टॉक मार्केटमध्येच त्याची इन्व्हेस्टमेंट होते. तर म्युच्युअल फंड थ्रू बरोबर. गेलं तर कुशन असतं. त्या कुशन थ्रू तुमच्या जो तुमच्या investment ला जो धक्का आहे तो कमी लागतो आणि तिथं कॉर्पस जी कंपनी होते ती खूप अप्रतिम होते. तुम्ही जर ओव्हर द पिरियड ऑफ 10-15 वर्ष जर म्युच्युअल फंड मध्ये SIP करत असाल ना एक स्पेसिफिक अमाऊंटनी, तर तुम्ही सांगतो तुम्ही कोटीमध्येच जाऊन पोहोचता मग. असा विषय आहे. ओके. ठीक आहे. अमाऊंट ऐकून तर खूप छान वाटतंय सर की कोटीमध्ये भेटू शकतात पण तेवढ्या डिसिप्लिनने जर इन्व्हेस्टमेंट केलं तर ते शक्य होऊ शकतं. बरोबर आहे. बरोबर. डिसिप्लिन आणि अमाऊंट अमाऊंट सुद्धा खूप महत्वाची आहे. आता तुला जर हा. 10-15 वर्ष कोटीमध्ये पोहोचायचं असेल तर तुझी SIP ची अमाऊंटच 20,000 रुपये मंथली पाहिजे. आणि त्या बरोबर. पद्धतीने मग 15-20 हजारची अमाऊंट जर मंथली टाकत असतील तर त्या पद्धतीने तू करू शकतो. आता हा कसं आहे, हा फ्युचरची आपण ऍझम्पशन करतोय की 1 कोटी वट, पण सुरुवात ही खूप महत्वाची. मी परत त्या बेस पॉईंटला येतो. सुरुवात तू 500 रुपयाची जरी हो. सुरुवात हो. केली ना, तुला पुढे जाऊन तुला ती फायद्याची ठरणार म्हणजे ठरणार, यात शंकाच नाही डायरेक्ट. त्यामुळे ती हो. सुरुवात हो. होणं गरजेचं आहे. बरोबर.
ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक आफ्टर फार्मा असे कोणते ट्रेडिशनल रोल्स आहेत ग्रॅज्युएट एका मुलासाठी ते तुम्ही थोडस डिस्क्राईब करू शकता का? आफ्टर फार्मा तुला सांगू का गौरव, आफ्टर फार्मा चिक्कार फील्ड आहे. हा त्याच्यामध्ये तुला सांगतो, तुम्ही फार्माकोव्हिजिलन्स मध्ये काम करू शकता, तुम्ही प्रोडक्शन मध्ये काम करू शकता, फार्मामध्ये कोर तुम्ही फार्मा प्रोडक्शन मध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर RA म्हणून एक ब्रांच आहे चांगली, रेग्युलेटरी अफेअर्स त्याला म्हणतात. त्याचा पण कोर्स हा मी केला होता. बी फार्म पास आउट झाल्यावर, पण त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये फायनान्स मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ते सेक्टर सुद्धा मी स्किप केलं. आणि त्याच्यानंतर तुला सांगतो, मेडिकल जे शॉप्स आहे आपले, मेडिकल एजन्सी आणि शॉप, एजन्सीला थोडा जास्त इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामध्ये मार्केट तुम्हाला हा स्वतःचं क्रिएट करावं लागतं. पण तुला सांगतो, फार्मा शॉपचं जर नियोजन एखाद्याला करता आलं, ज्याच्या डोक्यामध्ये आहे की मला रिटेल सेक्टरमध्ये घुसायचं आहे फार्माच्या, तर हम्म, तो सुद्धा एक खूप चांगला बिझनेस आहे फार्मामध्ये, की जो आपण करू शकतो एक ट्रेडिशनल वे म्हणून. व फार्माच्या मेडिकल शॉपमध्ये तुला सांगतो, जर जेनेरिकचं मेडिकल शॉप जर तुम्ही स्पॉट, तुला सांगतो इथं सुद्धा अभ्यासाची खूप गरज गरजेचं आहे. आहे. तुला सांगतो, तुम्हाला लोकेशन कोणतं निवडलं पाहिजे, तुमच्या चौकामध्ये ते लोकेशन असलं पाहिजे, तिथं पॉप्युलेशन किती आहे, तिथं हम्म, मेडिकल कोणतं आहे, हा सगळा अभ्यासाचा भाग आहे. फार्मसी झाला म्हणजे मेडिकल लगेच टाकलं असं नाही, तुम्हाला तो अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तो सगळा अभ्यास करून जर तुम्ही ठरवलं की मला जेनेरिकचं प्लस स्टँडर्डचं मेडिकल टाकायचं, तर त्याच्यासारखा पैसा आज नाहीये. त्यामुळे तो एक खूप चांगला वे की तुम्ही फार्मा नंतर तुम्ही मेडिकलच्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. बरोबर. सो आपलं जसं की नेक्स्ट गेस्ट असणार आहे आपल्या चॅनल मध्ये, हे एक एजन्सीचे ओनरच असणार आहेत. सो ज्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे, त्यांचे रेडी सुद्धा झालेले आहेत आपल्या पॉडकास्ट मध्ये यायला आणि मुलांना गाईड करण्यासाठी. सो ज्यांना पण इच्छा आहे भरपूर की बिझनेस कसा स्टार्ट केला पाहिजे, फार्मा मधला बिझनेस ऍक्च्युली कसा स्टार्ट केला पाहिजे, किंवा एक रिटेल किंवा होलसेल बिझनेस कसा स्टार्ट केला पाहिजे, तो तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुमच्याकडून हे जे पुढचे जे येणारे टॉक्स आहेत किंवा जे येणारे स्पीकर आहेत त्यांचा तुम्ही मिस करणार नाही त्यासाठी. ठीक आहे. सो मी तुला नेक्स्ट सांगतो आपण ना क्वेश्चनला. गौरव, मी तुला सांगतो ना गौरव, तू जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे ना, हेच मला हा आवडलेलं आहे. म्हणजे तू जे सगळ्या प्रकारची सगळ्या फील्ड मधली अल्युमिनाय आपल्या अमृतवाहिनी फार्माचे जे अल्युमिनाय आहे, सगळ्या फील्ड मधले, हा मग व्हॉट एव्हर तो फार्मामध्ये असू, तो फार्माचा बिझनेस करत असू, तो फायनान्स मध्ये असू, तो तुमचा नायपर क्वालिफाय असू, तो PhD मध्ये त्याचं पुढचं करिअर चालू असू, किंवा एखादा AI मध्ये काम करतोय, वरद मुठळ्यांसारखा व्यक्ती AI मध्ये खूप त्याचं काम आहे टेक्नॉलॉजीमध्ये, फार्माचं हा असेल हा किंवा व्हॉट एव्हर फील्डमध्ये. म्हणजे तुझे हे ज्यांना ज्यांना इन्व्हाइट करतोय ना, हेच मला खूप आवडलेलं आहे. म्हणजे अफाट काम करतोय आणि प्रचंड यश तुला याच्यामध्ये लागेल, यात काही शंका नाही मला. थँक्यू सर, थँक्यू सो. आणखी माझे सर ह्याच्यामध्ये आणखी प्लॅन आहे, थोडंसं थोडंसं आणखी सांगतो सबस्क्रायबर्सला पण, की मला इथपर्यंत ह्या सेशन घ्यायचे की लिंक्डइन कसं वापरायचं, जॉबसाठी एखादं पोस्ट कसं तुम्ही सर्च केलं पाहिजे, किंवा एखाद्या HR असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये व्यक्ती असेल, फर्स्ट इयर पासूनच तुम्ही त्यासोबत रिलेशन कशी मेंटेन केले पाहिजे लिंक्डइन वरती. कारण की तुम्ही जर अचानक एखाद्या व्यक्तीला लिंक्डइन वरती मेसेज करताय की सर मला एखादा जॉब असेल तर सांगा, हे नाही असतं, हे प्रोफेशनल वे नाहीये. तुम्ही कसं बरोबर आहे. त्याशी बोललं पाहिजे, एटिक्यूट्स कसे असले पाहिजे, किंवा मग मेल एटिक्यूट्स असतात. भरपूर लोकांना मेल्स माहित नाही कसे करायचे, जेव्हा ऑफिसमध्ये बाहेर पडतात तर मेल कसे पण टाकून वन लाईनर, तो तसे नसतात. हे पण मी काही आणणार आहे सेशन्स करायला. किंवा मग रिझ्यूम असतात, रिझ्यूम बनवायचे कसे राहतात. मी भरपूर सारे आमचे ग्रॅज्युएशनची मुलांचे पण रिझ्यूम्स पाहिले. अक्षरशः असे होते की समोरच्या इंटरव्ह्यूवर त्याला क्वेश्चन काय करणार आहे, कारण की एखादा फ्रेशर व्यक्ती असतो त्याला जास्त क्वेश्चन करू नाही शकत इंटरव्ह्यूवर. रिझ्यूम असा बरोबर आहे. बनला पाहिजे की इंटरव्ह्यूअरला चान्स भेटला पाहिजे की त्यातलेच क्वेश्चन विचारले पाहिजे. सो असे पण मी सेशन्स अगदी आणणार आहेत मुलांसाठी, त्यातले त्या फील्डमधलेच एक्सपर्ट असणार आहे, जे एकदम छोटीतले छोटी गोष्ट असणार आहे ती मुलांसाठी आणणार आहे मी. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचंय की सबस्क्राईब बटन क्लिक करायचंय आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचंय, की जेवढे पण मुलं असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आणि सगळ्यात जास्त लोकांना लाभ भेटेल. ग्रेट 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 ग्रेट. जबरदस्त. ओके. सो आपण नेक्स्ट ह्याच्यात जाऊया, की एखाद्या व्यक्तीला जर समजा इंटरेस्ट आहे, फर्स्ट इयरचा व्यक्ती असेल, सेकंड इयरचा व्यक्ती असेल, तर त्यांनी आतापासूनच काय तयारी चालू केली पाहिजे फायनान्स फील्डमध्ये, की त्याला जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी इनिशियल स्टेजला काय तयारी चालू केली म्हणजे स्किल्स काय त्यांनी इन्व्हॉल्व केले पाहिजे स्वतः माझी,
किंवा काय रिसर्च चालू केला पाहिजे त्यांनी आता स्टार्टिंगला? तुला सांगू का, स्वतःचा एक्सपिरियन्स होऊन, तुला एक्सपिरियन्स आहे, मलाही त्यातला एक्सपिरियन्स आहे. आपण कॉलेज लाईफला असताना काय करत होतो. आता हा तू क्वेश्चन जो विचारलाय ना, हा खरंच त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, फोर्थ इयरला आहे. हा. लेट कधीच होत नसतं, सुरुवात करणं गरजेचं असतं. आता तुला आजचंच एक्झाम्पल सांगतो. माझ्या वडिलांनी हा. आज माझ्याकडं स्वतःकडं 1,000 रुपयाची SIP चालू केली माझ्या अंडर. म्हणजे वडिलांचं वय आज किती आहे? जवळपास 55-60च्या आसपास माझ्या वडिलांचं वय आहे. तर त्यांनी ह्या हा. वयात सुद्धा त्यांना वाटलं की SIP करावा आणि त्याच्यामध्ये फंड मध्ये पैसे टाकावे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही सुरुवात कधी करू शकता, पण अर्ली सुरुवात हा एक बेनिफिटच असतो तुम्हाला. आणि तुम्ही ज्यावेळेस कॉलेज लाईफ मध्ये आहात, जे फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयरला असतील, त्या मुलांना माझं सांगणं आहे, तुमच्या पॉकेट मनी मधून निदान 500 रुपये, 500 नसतील 100 रुपये, तेवढे जरी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकले ना, 100 रुपयापासून सुद्धा म्युच्युअल फंड आहे. 100 रुपये तुम्ही मंथली इन्व्हेस्ट करू शकता, तेवढी सुद्धा कॅपॅसिटी म्युच्युअल फंड मध्ये आहे. आणि तुम्ही तेवढी जरी इन्व्हेस्टमेंट केली ना, फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही जरी इन्व्हेस्ट केले ना, तरी तो तुम्हाला पुढे जाऊन फ्युचरमध्ये त्याची 100% व्हॅल्यू तुम्हाला होणार आहे आणि ती व्हॅल्यू तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे कोणाला पण एखाद्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर म्युच्युअल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायची, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. त्याच्यामध्ये खूप काही रॉकेट सायन्स नाही. आधार, पॅन आणि बँक अकाउंट जर तुमच्याकडे असेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला SIP चालू करायला काहीच लागत नाही. आणि तुम्ही एकदा की SIP चालू केली, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट करत गेले आणि थांबायची तयारी तुमची असली, तुमच्या आत्ताशी जर तुमचे 21, 22 आणि 17, 18 वर्षाचं जर वय असेल आणि तुम्ही फर्स्ट इयर पासून इन्व्हेस्टमेंट चालू करता, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही जर 30 वर्षापर्यंत त्याची इन्व्हेस्टमेंट ठेवता, तर त्याची व्हॅल्यूज बनणार आहे. 25 वर्षापर्यंत जर तुम्ही ठेवणार आहे तुमची, तर ती व्हॅल्यूज बनणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात सोपा पर्याय तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP तुमची सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करायला चालू करा. हा सगळ्यात सोपा पर्याय आहे. आणि जसं जसं तुम्हाला त्याच्यामध्ये रुची येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून नॉलेज घ्यायची जर तुम्हाला इच्छा असेल, तर तुम्ही खूप सारे युट्यूबमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे. रचना रानडे सारखं खूप एक योग्य चॅनल आहे. तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये रचना रानडे यांचं खूप छान चॅनल आहे. तुम्हाला स्टॉक मार्केटची, SIP ची, म्युच्युअल फंडची, सगळी फायनान्सची सोप्या भाषेत मराठीमध्ये तुम्हाला जरी माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही गुगलला टाका, युट्यूबला टाका रचना रानडे. तिथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. म्हणजे तुम्हाला तिथं ओके. सगळ्या ओके. गोष्टी क्लिअर होऊन जातील. की बेस पासून तुम्हाला सुरुवात करायची असेल तर मी तुम्हाला हे सांगतो. आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला त्याला काही लागत नाही. एखादा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, हरकत नाही. बरोबर. बरोबर. तो भरपूर मुलं असे असतात जे की एखाद्या व्यक्तीला एक्झाम्पल म्हणून काहीतरी स्टार्ट करतात, जसं की पूर्णपणे करिअर फायनान्स मध्ये जातात. सो तसं तुमच्यासाठी कोणी आहेत का की ज्याला बघून तुम्ही फायनान्स मध्ये एंट्री घेतली, असं कोणी आहे का तुम्ही ज्याला सक्सेसफुल बघितलेलं होतं, ज्याला एक्झाम्पल तुला सांगू शकता सांगतो तुम्ही? तुला सांगतो मला स्टॉक मार्केटची ही जी आवड आहे ना, तुला सांगतो, ही मी 10वीत असल्यापासून आहे. म्हणजे मी हा. ऐकलेलं होतं हे सगळं. तर मी स्टार्टिंगलाच हा. सांगितलं की मला हे आमच्या रिलेटिव्ह मध्ये एक जण या स्टॉक मार्केट आणि या फील्डमध्ये काम करायचं एक जण. आणि त्याच्याकडे एक पुस्तक होतं. तर त्यावेळेस मी ते 10वीचं पुस्तक, म्हणजे माझे जे काका आहेत त्यांनीच आणलं होतं ते. त्यावेळेस तर मला काही कळत नव्हतं 10वीत काय इन्व्हेस्टमेंट काय, स्टॉक मार्केट काय आणि काय काय. मी फक्त जस्ट स्टॉक मार्केट एवढं फक्त ऐकलेलं होतं. आणि माझ्या काकांनी ते पुस्तक त्यांच्यासाठी बरोबर. वाचायला आणलं होतं, पण माझ्या हाताखालून गेलं जस्ट. फक्त मी ते चाळलं की काय बाबा हे काय असतं स्टॉक मार्केट. अशी ती इमारतीचं चिन्ह असतं बघ, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं, ती इमारत आहे बघ, हा. हा. तसं हा. तसं बरोबर. त्याच्यावर कवर. आणि म्हणून ते पुस्तक मी जस्ट, मला पुस्तक वाचायचं खूप नादच म्हण, मला नाद आहे. मी पुस्तक वाचत असतो सगळ्या प्रकारचे, ओके. आध्यात्मिक म्हण, सगळे मी पुस्तक वाचत असतो. आणि त्याच्यामुळे मग मला ते, मी ते चाळलं. आणि ते चाळल्यानंतर मला त्यावेळेस काही कळलं नाही. म्हणजे तुला सांगतो, झिरो. हा. मी जस्ट काहीतरी स्टॉक, HDFC, बजाज हा. फायनान्स, असं काहीतरी ते आपलं काहीतरी वाचलं म्हणून वाचलं. त्यातून रिटर्न किती, परतावा किती, काय किती, काय किती, कसे इन्व्हेस्ट करायचे, हे तर काही त्याच्यामध्ये काही डोक्यात तर गेलं नाही. जस्ट वाचलं म्हणून वाचलं. तर त्याच्यानंतर मग डिग्री झाल्यानंतर, डिग्रीलाच असताना कोविड आला. कोविड आल्यानंतर ज्यावेळेस मी घरी होतो, त्यावेळेस फार्माचं तर ते सगळं आपलं ऑनलाईनच चालू होतं. झूमवरच सगळं ते सबमिशन वगैरे, ऑनलाईन लेक्चर्स वगैरे
त्यावेळेस आपलं चालायचं कोविडमध्ये, कारण बरोबर. कॉलेज भरत नव्हतं. ह्या वेळेस काय करायचं, तर मग इन्व्हेस्टमेंटचं ज्या क्षेत्रामध्ये मला जावं असं वाटत होतं त्या क्षेत्रामध्ये मी अभ्यास करायला चालू केलं. पुस्तकं वाचली, त्याच्यानंतर मी क्लासेस केले ऑनलाईन सगळे. सेबी रजिस्टर तुषार भोणे म्हणून आहे, त्यांच्याकडे मी ऑनलाईन क्लासेस केले. त्याच्यानंतर रचना रानडेंचे जे व्हिडिओ आहेत युट्यूबला तुम्हाला अजूनही भेटतील, स्टॉक मार्केट फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स, हे त्यांचा युट्यूबला व्हिडिओ आहेत. 3-3 तासाचे लेक्चर्स आहे, 3 ते 4 लेक्चर्स आहे. हे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण, म्हणजे स्टॉक मार्केटचा बेस टू ऍडव्हान्स, त्याच्यामध्ये काय काय आहे, ऍडव्हान्स. काय काय करतो हे सगळं त्याच्यामध्ये आहे. मी हे सगळं बघितलं आणि मग मला असं वाटलं की याच्यामध्ये काम करावं. आणि मग हे काम करत असताना पहिलं तर स्टॉक मार्केटमध्ये आलो होतो मी काम करण्यासाठी, पण त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट हा एक स्टॉक मार्केटमध्ये मी चालू ठेवली. अजूनही माझी इन्व्हेस्टमेंट चालू आहे, त्या स्टॉक मार्केटमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करत राहतो. याच्यामध्ये लोक जे बघतात ना सोशल मीडियावर की एवढा प्रॉफिट तेवढा प्रॉफिट, हे तुम्हाला सांगतो ना, हे पूर्णच्या पूर्ण फ्रॉड आहे. ज्याला खरंच याच्यातलं ओके. नॉलेज ना तो कमवतो, असं काही नाही की कमवत नाही. पण त्याला खूप तुम्हाला तपश्चर्या, मी तुला सांगतो ना, तपश्चर्या ही करावंच लागते. तुम्ही जर पहिलीपासून तर 12वी पासून जर डिग्री पर्यंत तुम्ही 16 वर्ष जर एखाद्या शिक्षणामध्ये देत असताना, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये 10-15 वर्ष द्यावंच लागणार आहे, त्याशिवाय तुमच्या हातात पैसा नाही. इन्व्हेस्टमेंट हा प्रकार वेगळा आहे स्टॉक मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वेगळं आणि जे डेलीचं करतात ते वेगळं. डेलीचं तू करूच नाही असं माझं सांगणं आहे कोणाला. ते पाहून जर कोणी स्टॉक मार्केटमध्ये येत असेल तर स्टॉक मार्केटमध्ये येऊ पण नका. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, त्याच्यामध्ये थांबावं लागतं आणि त्याच्यामध्येच तुमचा पैसा जनरेट होतो. SIP हा सगळ्यातला, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हे त्याच्यातलं सगळ्यात सोपं प्रकार, की तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यात तुम्हाला रिटर्न्स जनरेट होणार आहे. हे असं बघता बघता ज्यावेळेस मी सगळं केलं आणि मला वाटलं की याच्यामध्ये यावं, म्हणजे इन्स्पिरेशन फक्त तेच की आमच्या घरामध्ये कोणतरी करत होतं आणि मला वाटलं की भाऊ याच्यामध्ये करावं. आणि तुला बोललो ना मी पहिले, ते नॉलेज ऑफ द सेल्फ जे असतं ना, की तुला काय करायचं आयुष्यामध्ये, तू कशासाठी आलेला आहे इथं, ते याचं उत्तर बरोबर. आपल्याला. आणि मेन असं आहे की ते स्वतःला कळलं पाहिजे, की मला झोपेतून जरी उठवलं नाही एखाद्याने, मला सांगितलं की या SIP मध्ये ह्या क्लायंटची SIP करायची, याचं अलोकेशन करायचं आणि स्टॉक मार्केटमध्ये हा चार्ट उघड आणि त्या चार्टचं एखादा स्टॉक किती वर जाईल किती खाली जाईल याचं एक अनालिसिस कर. हे मला रात्री 12 वाजता जरी उठवलं ना तरी मी ते सांगू शकतो, कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला 12 वाजता उठव काय, इंटरेस्ट 1 वाजता उठव, तुम्हाला इंटरेस्ट असला की तुम्ही तू गोष्ट ऑटोमॅटिक करता. करणार. ते जर आपल्याला जॉब मध्ये एखाद्या आपल्या बॉसने कॉल केला की अरे हे काम करून दे मला, हे काम करून दे, तो आपलं होणार नाही शक्य का, कारण की आपण ते काम करतोय कोणासाठी तरी, तो त्यात आपला बरोबर काही आहे. इंटरेस्ट नाहीये. तेच जर बरोबर आहे. आपण स्वतःच आपल्याला काहीतरी आवडतंय, आपण जर स्वतःच ह्यानी करतोय आवडीने, ते आपण रात्रीच्या 12-1 वाजता जरी असलं तरी आपण करतोच ते. बरोबर आहे. आता एखादा क्रिकेटर जर असेल, क्रिकेटरला म्हटलं तुला 12 वाजता एखादी मॅच आहे ती खेळायची, तो फुल फुल हा फेवरेट आहे क्रिकेटमध्ये, त्याचा आवडताच गेम, डायरेक्ट तुला कधी उठवा, तर तो त्याचा जर हा आवडतीचा हा. गेम असेल आणि त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टच असेल, तर तो 12 काय, तो म्हणा मला 1ला उठवा, मी सिक्स मारायला रेडी आहे, तरी मला पीस. बरोबर. आता भरपूर मुलं आहे जे आहेत, मला रिसेंटली पण काही जण असे मेसेज करत होते की आम्हाला अशी एखादी फील्ड सांगा ज्यामध्ये वर्क लाईफ बॅलन्स आहे, किंवा आपल्या फार्मामध्ये एखादं डिपार्टमेंट सांगा आम्हाला की ज्यात वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करते. सो मला तुम्हाला एक विचारायचं की वर्क लाईफ बॅलन्स काय असतो नक्की, किंवा मग ते खरंच मुलांनी आता या एज मध्ये खरंच विचार केला पाहिजे का? वर्क लाईफ बॅलन्स तुला सांगू का, वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे माझ्या दृष्टीने काय माहिती का, वर्क लाईफ हा बॅलन्स म्हणजे तुम्हाला समाधान शोधता आलं ना प्रत्येक गोष्टीमध्ये, की तुम्हाला हा गोष्टी सोप्या होत जातात असं मला वाटतं. म्हणजे हे माझं वैयक्तिक हा. मत आहे. तर तुला गल्लत काय ओके. होते तुला सांगू का, एखादा माणूस ज्यावेळेस, एखादा मुलगा इंटर्नशिपवर हा एखाद्या फार्मा कंपनीमध्ये, व्हॉट एव्हर, कोणत्या डिग्री झाल्यानंतर कोणत्याही कंपनीमध्ये ज्यावेळेस कामाला हम्म, हम्म. लागतो किंवा ते काम करतो, 15-20 हजाराचे त्याचं इनिशियल स्टायपेंड असतं, त्याचं पेमेंट असतं, व्हॉट एव्हर इंटर्नशिप असते, त्याचा तो पेमेंट हा. ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस त्याला काय वाटतं, आयफोन घ्यावा, की मित्र बरोबर. घेतायत म्हटलं आपण 1.5 लाख रुपये आपण आयफोन मध्ये घातलेच पाहिजे, नवीन लेटेस्ट आलेला आहे. हा. जर गरज नसेल तर माझं असं म्हणणं आहे, ज्यावेळेस माझ्याकडे क्लायंट येतं ना त्यावेळेस मी तुम्हाला हेच सांगत असतो प्रत्येक क्लायंटला, की तुम्हाला जे गरजेचं आहे ना तेवढंच घ्या. त्यानेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बॅलन्स जो करता येतो ना, फायनान्शियल बॅलन्स, तो त्यालाच म्हणता येतो. मग तुम्ही ज्यावेळेस
कोणती गोष्ट घ्यायची आणि कोणती गोष्ट घेऊ नये आता सध्याच्या कंडिशनला, हे तुम्हाला जर एकदा डिसिजन मेकिंगची पॉवर तुमच्याकडे आली ना, ते तुम्हाला गोष्टी सोप्या होत जातात. तुम्हाला पेमेंट समजा तुमचा इनिशियल मध्ये पगार तुम्ही 15-20 हजार रुपये घेताय आणि तुम्ही 1.5 लाखाचा जर आयफोन घेताय आणि त्याचे हप्ते तुम्ही ईएमआय नी तुम्ही भरताय, 1.5-2 वर्ष तुम्ही जर तुमची इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे ती, तुमची डायरेक्ट ईएमआयच आहे तो. तुम्ही तिकडे जर तुमची सगळा पैसा लावताय, तुम्ही हार्ड अर्न मनी ज्यावेळेस तुम्ही करताय, तर ते तुम्हाला असं बरोबर. वाटायला लागतं राव मला टिकत नाही. मग तो पैसा टिकला नाही की तुमची चिडचिड होणार. चिडचिड झाली की हम्म. तुम्ही तुमचा बॅलन्स, तुमची जी लाईफचा जो बॅलन्स आहे तो डळमळीत होणार. मग तुम्हाला चिडचिड होणार, मग बरोबर. घरच्यांची फोर्स काय हे अशा या पद्धतीने ते ऍक्च्युली असतं. ह्याला फायनान्सचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. फायनान्सचं मॅनेजमेंट ज्यावेळेस तुम्हाला करता येईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली लाईफचा तुम्हाला बॅलन्स साधता येईल असं मला वाटतं. ओके. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. भरपूर मुलांना त्यांचं क्वेश्चनचा आन्सर कळाला असा की काय आहे, त्यांच्यासाठी काय वर्क लाईफ बॅलन्स असली पाहिजे असं. बरोबर. बरोबर. सो हा. सो आता मागच तुम्ही थोडक्यात बोलले होते की बुक्स वगैरे वाचायची तुम्हाला खूप आवड आहे. सो आपल्या येस. विद्यार्थ्यांसाठी किंवा जे नवीन यंग जनरेशन आहे त्यांना तुम्ही काही असं बुकचे सजेशन देऊ शकता का, म्हणजे ओव्हरऑल, नॉट इन द फायनान्स, एक ओव्हरऑल ज्याला स्टार्ट करायचंय बुक रिडिंग किंवा ज्याला आवड आहे, एक सजेशन, किंवा तुम्ही स्टार्ट केलं तर कशातून असतं? तर सांगू का, मला फायनान्स मधलं तर आहे, तर मी आध्यात्मिक मधलं पण, आता आध्यात्मिक एखाद्याला आवडतं नाही आवडतं माहित नाही, पण मी स्वतः स्वामी समर्थांना खूप मानतो. आणि हो. मला स्वामी समर्थांचा खूप मी गुरु म्हणजे मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. त्यांची सेवा मला करायला खूप आवडते. आणि हा. त्यावेळेस आध्यात्मिक क्षेत्रातली पण खूप चांगली चांगली बुक आहे. साधक स्वामींचा म्हणून एक बुक आहे, स्वामींचं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर गिरनार परिक्रमा मला खूप आता ह्या डिसेंबरमध्ये मी गिरनारला सुद्धा जाणार आहे परत एकदा, महाराजांच्या आशीर्वादाने दुसरी वारी माझी गिरनारची होणार आहे. तर ते पण बुक मी वाचतो. एखाद्याला फायनान्स मधलं जर बुक वाचायचं असेल मी तुला सांगतो ना, तर त्यांनी गोष्ट पैशा पाण्याची ही ही जे बुक आहे, प्रफुल्ल वानखेडे सरांचं, सकाळ हा. पब्लिकेशनने जे प्रकाशित केलेले गोष्ट पैसे पाण्याची, हे बुक मी तुम्हाला सांगतो, आवर्जून वाचा, आवर्जून वाचा. म्हणजे जो फर्स्ट इयरला आहे कोणी पण वाचा, मी असं म्हणत नाही की मोठ्या व्यक्तीने वाचू नये किंवा एखादा कुठला, कोणी पण वाचा. ते बुक मध्ये इतकं चांगल्या पद्धतीने पैशाचं मॅनेजमेंट का करावं, इन्व्हेस्टमेंट का करावी, बचत का करावी, इमर्जन्सी फंड काय असतो, तुम्ही म्हणजे इतकं छान बुक आहे ना, की प्रायमरी पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही हे बुक वाचलंच पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं राहील. ह्या ओके. बुकनी तुम्ही जर सुरुवात केली की तुम्हाला त्याच्यामध्ये अफाट गोष्ट पैशांची. लक्षात येते. दुसरं बुक मी तुला सांगतो, त्याच्यामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु, हे नामदेवराव जाधवांचं जे बुक आहे, ते जर तुम्ही वाचलं ओके. की त्याच्यामध्ये फायनान्स नाही, पण ओव्हरऑल छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट कसं होतं ना, हे तुला सांगतो अफाट. म्हणजे हा. हा. गनिमी कावा काय, शिवाजी महाराजांची रात्रीच्या वेळी जे त्यांनी लढाया केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी जे विजय मिळवला, कसा मिळवला, त्यांचं मॅनेजमेंट किती मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे. हे मॅनेजमेंट जरी आपल्याला शिकता आलं ना, आपल्या आयुष्यामध्ये जरी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते वापरता आलं ना, बस आपण तिथं जिंकलो मग. बाकी अशा बरोबर. पद्धतीचे बुक्स तुम्ही जर वाचले ना, तर त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला नॉलेज मिळेल, यात काय अर्थ नाही. त्याच्यानंतर अजून एक माझं आवडतीचं बुक तुला सांगतो, रिच डॅड आणि पुअर डॅड, हे खूप जणांनी ऐकलं असेल, रॉबर्ट टी ऐकते. कोयस्की यांचं बुक आहे. तर हे सुद्धा हो. आवर्जून वाच. याच्यामध्ये तुला या पुस्तकाचं सार सांगतो, हे सगळे पुस्तक मी वाचलेले, त्याच्यामध्ये तुला सांगतो ह्या पुस्तकाचं सार आहे रिच डॅड पुअर डॅडचा. एका वाक्यात मी तुला सार सांगतो, तुम्हाला तुमच्या हा. पैशाला कामाला लावून तुम्ही तुमच्या बरोबर. पैशाला कसं कामाला लावू शकता आणि त्याचा उपभोग कसा घेऊ शकता पैशाला कामाला लावून, हे त्याच्यामध्ये एकदम योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे. ते तुम्ही वाचलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. जे कोणी सगळे कॉमन आहेत, सगळे पब्लिक, ते पैशासाठी काम करतात, पण ते रिच लोक पैशाला कामाला लावतात. हे कामाला एक लावतात. डिफरन्स आहे. एक्झॅक्टली. बरोबर. हे ऍक्च्युली कळलं पाहिजे सगळ्यांना की पैशाला सुद्धा कामाला कसं लावता येतं. आपण पैशासाठी कधीच बरोबर. काम करायचं नसतं. हा. आता तुला तो अजून एक पुढच्या मला ते आठवलं म्हणून तुला सांगतो.
की हा. लोकांचं कसं होतं, लोक म्हणतात ना की आमच्याकडं पैसा टिकत नाही. आता हे झालं, मी थोड्याशा ज्यांना चांगल्या प्रकारची मेट्रो सिटीमध्ये जे राहतात आणि चांगल्या माझ्याकडे जे हा. क्लायंट आहेत ना, त्या क्लायंट मी तुला अनुभव सांगतो की हम्म. लोक येतात आणि लोक म्हणतात, सर आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला एवढा फंड नाही, आम्हाला तो बचतीमध्ये ठेवावा लागतो. त्याच्यानंतर काही आडेनडीला जर पैसा लागला हॉस्पिटलायझेशनला, तर आम्हाला हम्म. इमर्जन्सी फंड ठेवा. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट करायला आमच्याकडे पैसाच उरत नाही. हा एक कॉमन प्रश्न मला विचारला जातो, म्हणून मी तुला आज ह्या हो हो. पॉडकास्टच्या सांगतो. मुळात तुला सांगतो की लोक गल्लत काय करतात, इन्व्हेस्टमेंट आणि इमर्जन्सी फंड याच्यामध्येच गल्लत करतात लोक. आता हा. इमर्जन्सी फंड मध्ये दोन प्रकार येतात तुला सांगतो. एक, तुम्ही फक्त बचत करा. बचत म्हणजे कशी, इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतं, इमर्जन्सी फंड मध्ये लोक काय करतात माहिती का, हॉस्पिटलायझेशन सुद्धा त्याच्यामध्ये घेतात. आता सर्वसामान्य माणूस आहे तुझ्या माझ्यासारखा, आपण सर्वसामान्य लोक आहे. आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कॉर्पस काहीतरी क्रिएट करायचं आहे, वेल्थ क्रिएट करायची आहे आपल्याला. पण आपलं असं म्हणणं असतं की आपल्याला हॉस्पिटलायझेशनची एक टांगती तलवार आपल्या डोक्यावर असते. हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय, आडीनडीला मला एखादं हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, माझ्या घरच्यांना जावं लागलं, तर हॉस्पिटलचा खर्च हा कोण भागवणार एवढा, याच्यासाठी मला फंड कुठंतरी साईडला काढून ठेवावा लागणार आहे. तर लोक काय करतात, इमर्जन्सी फंड हाच हॉस्पिटलायझेशनचा फंड म्हणून त्याला ऑब्झर्व म्हणजे त्याला हे करत असतात की एवढी एवढी अमाऊंट मी लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये काढून ठेवतो, आम्हाला हॉस्पिटलला काम येईल. पण माझं असं म्हणणं असतं, तुम्ही हॉस्पिटलायझेशनची ही जी टांगती तलवार आहे ना तुमच्यावर, ही जी टांगती हम्म. तलवार तुम्ही मेडिक्लेम ऑप्शन मधून भागवू शकता. तुम्ही एक मेडिक्लेम घ्या इयरली तुमच्या फॅमिलीसाठी. त्या मेडिक्लेम मध्ये एक ठराविक अमाऊंट 20-22 हजार व्हॉटेवर ती तुमची तुमच्या एजनुसार ती ठरत असते. ते मेडिक्लेमचा एक तुम्ही इन्शुरन्स घ्या आणि त्याच्यामध्ये तेवढी फक्त जाऊ द्या. आणि इमर्जन्सी बचत जी आहे ना, बचत, त्या बचतीमध्ये तुमच्या फक्त तुमच्या नोकरीच्या म्हणजे तुम्हाला 6 महिने पुरण एवढंच फंड त्याच्यामध्ये ठेवा. आणि त्याच्यानंतरची तुमच्या संसार उपयोगी गोष्टींमध्ये जेवढी अमाऊंट तुमची निघून जाते ना, किराण्याला म्हणा, पेट्रोलला म्हणा, एखाद्याच्या शिक्षणाला म्हणा, तेवढी जी जाते ना तेवढी जा. बाकीची टोटल अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, कारण तिथंच तुमची वेल्थ क्रिएट होणार आहे. लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात आणि इमर्जन्सी फंड मध्ये हॉस्पिटलायझेशन ऍड करता. हे खूप चुकीचं आहे. म्हणजे मी प्रत्येक क्लायंटला म्हणत असतो, तुम्ही इमर्जन्सी फंड जो आहे ना तुमचा, तुम्ही जो बचत करताय ना, बँक अकाउंट मध्ये एफडी म्हणून ठेवताय किंवा बँक अकाउंट मध्ये सेव्हिंग म्हणून ठेवताय, त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन तुम्ही धरूच नका. तुम्ही 20-22 हजाराचा एखादा इन्शुरन्स घ्या, 25 हजाराचा इन्शुरन्स घ्या आणि इयरली त्याच्यामध्ये इन्शुरन्स मध्ये पैसे जाऊ द्या. बाकीचा सगळा पैसा हा. आहे ना, तुम्ही तुमचा तुमचं जो काही ताळेबंदाचा जो खर्च असेल ना तुमचा, किराणाला एवढा लागतो, तुमच्या घर खर्चाला एवढा लागतो, व्हॉटेवर तुमच्या ज्या गोष्टींना जो लागणार आहे तो खर्च ठेवा. बाकीची टोटल तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करा. फंड्स मध्ये. तुम्हाला निश्चित क्रिएट होणार आहे. म्हणजे हा मुद्दा मला आवडून सांगावा असं वाटलं म्हणून मी सांगितला. खूप छान सर सांगितलं तुम्ही. ऍक्च्युली मला पण हा डाऊट होता भरपूर टायमापासून की कसं मॅनेज करतात किंवा ह्या कॉमन डाऊट सगळ्यांना भरपूर टायमाला आलेलाच आहे. बरं झालं तुम्हीच ऍक्च्युली स्वतःहून ते केलं. माझ्याकडून पण हा पॉईंट मिस झाला होता तुम्हाला विचारायचा. सो थँक्यू तुम्ही सांगितलं या गोष्टीबद्दल ऍक्च्युली. एकच मिनिट मला, एकच मिनिट द्या. ओके. सो एक आपण शेवट करूया सर आपली की तुम्ही एक शेवटचा एक मेसेज देऊ शकता का मुलांना की त्यांनी काय आता स्टार्ट केलं पाहिजे, एक पूर्ण सारांश देऊ शकता का आपल्या आजचा पॉडकास्टचा एक छोट्या ह्याच्यात. आपले जे व्ह्युअर्स आहे, आपल्या जे आता प्रत्येक जण हे पॉडकास्ट बघेल असा माझा हे
की हा फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयरला असतील, थर्ड इयरला असतील, किंवा आपले शिक्षक वृंद असतील, किंवा व्हॉटेवर जो कोणी हा पॉडकास्ट बघेन, त्यांना माझं एकच सांगणं आहे हा की लवकरात लवकर सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि देर आहे पर दुरुस्त आहे, असं जे म्हणतात, की हा त्याला काही अडचण नाही. तुम्ही जितक्या लवकर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट, SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करतात, कारण इंडियन हा. इकॉनॉमी ग्रोईंग इकॉनॉमी आहे. आज तुम्हाला ज्या बरोबर. ठिकाणी स्टॉक मार्केट आहे, निफ्टी तुम्हाला 25,000, 24,000, 25,000, 25,500 जिथं निफ्टी तुम्हाला दिसतीये, हा त्या ठिकाणची निफ्टी तुम्हाला 10 वर्षानंतर दिसणार नाही. हा भाव तुम्हाला परत दिसणार नाही. मार्केट हे बरोबर. कंटिन्युअस ग्रोईंग आहे. आणि ह्या जहाजामध्ये आपल्याला बसायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर उडी घेता आली पाहिजे. त्यामुळं जितक्या लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता तितक्या लवकर तुमची वेल्थ क्रिएट होईल, तितक्या लवकर तुम्ही फायनान्शियली स्टेबल व्हाल, आणि फायनान्शियल फ्रीडमकडे जी जर्नी आहे तुमची, ती लवकरात लवकर चालू होईल. त्यामुळं लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट चालू केली तरी तुम्ही त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्या जहाजामध्ये चढाल यात शंका नाही. आणि त्या जहाजामध्ये चढायचं असेल तर मी आहेच आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून. मी तुम्हाला माझ्याकडनं पूर्ण सपोर्ट त्याचा असेलच, यात काही शंका नाही. पूर्ण गायडन्स आहे. माझी स्वतःची ॲसेट प्लस सोबत पार्टनरशिप आहे. मी एमफी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि कंटिन्युअसली मी यामध्ये कंटिन्यू फुल टाइम याच्यामध्ये मी काम करतोय आता. आणि माझ्याकडे ऑलमोस्ट आता 25 ते 30 क्लायंट माझ्याकडे आहेत. आणि ऑलमोस्ट जवळपास 35 ते 36 लाखाच्या प्लस इन्व्हेस्टमेंट माझ्या अंडर आहे आता सध्याच्या कंडिशनला. आणि 1 ते 1.5 लाखाच्या प्लस SIPचा माझा SIP बुक आहे. आणि कंटिन्युअसली ग्रोइंग चालू आहे. माझ्याकडे क्लायंट्स हॅपी आहे सध्या. तर मला असं म्हणता येईल की प्रत्येकाने लवकर लवकर इन्व्हेस्टमेंट चालू करा आणि आपली इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल फ्रीडमची जर्नी चालू करा. थँक्यू सो मच सर. तुम्ही टाइम दिल्याबद्दल, ऍक्च्युली मुलांसाठी, मित्रांसाठी अवेअरनेस जी तुम्ही पद्धतीने शेअर केलेली आहे, ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं नॉलेज दिलेले आहे, हे खूप म्हणजे खूप व्हॅल्युएबल आहे मुलांसाठी. आणि जे कोणी करिअर प्रोफेशनल मध्ये स्टार्ट करणारे फायनान्स मध्ये, त्यांच्यासाठी पण एक खूप प्रेरणादायी राहणार आहे. तुम्ही त्यांना गायडन्स पण प्रॉपरली देतानाच पुढे. सो एक लास्ट तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट होती आणखी एक, की मला माहिती आहे येस, येस. तुम्हाला पोएम खूप छान येते, तुम्ही खूप छान अरे, कविता करायचे. एखादी जर कविता जर सांगता आली तुम्हाला किंवा आठवत असं नसेल तर मग सांगू शकता का असं? आता पोयमचं तुला सांगू का गौरव, तुम्हाला थोडं आधी सांगितलं असतं ना तर मी ते पोयम काढून ठेवली होती. पण सध्या असं झालंय की ओके मी ओके. आता सध्या माझ्याकडनं लिखाण नाही हो, म्हणजे ज्यावेळेस डिग्री झाली त्याच्यानंतर माझं हा हा. लिखाण पण कमी झालं. आणि पोयम पण ओके. करणं कमी झालं माझ्याकडनं. त्यामुळे ते असतील माझ्या गुगल फोटोजला, हा. माझ्याकडे पोयम असेल. आपण ती घेऊ आणि एक कविता आपण करू. काय हरकत नाही. ठीक आहे. हा. कारण की मला आठवतं की कॉलेजच्या टायमाला पोस्टर्स वगैरे मध्ये तुमचे कविता असायचे किंवा मग मॅगझिन्स असायचे, त्यामध्ये पण तुमच्या कविता असायचे. सो येस, फॅसिनेटिंग होतं ते खूप जास्त, की तुमची कविता कविता ऐकणे वगैरे असं. त्या माध्यमातून येस, येस, असं येस. विचार झाला की आपण पॉडकास्ट मध्ये पण तुम्हाला विचारूया. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपण नंतर एखादं सेशन घेऊ आणखी तुमच्या सोबतच, ज्यामध्ये आपण आणखी डिटेल मध्ये जाणून घेऊ की कसं सॉफ्टवेअर असतं किंवा मग कसं काही गोष्टी राहतात. एक वर्कशॉप टाईप आपण घेऊ मुलांसाठी, ज्यामध्ये लाईव्ह तुम्ही येस, दाखवता त्यांना की ऍक्च्युअल वर्क कसं राहतं. येस, 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 शुअर. तू कधी पण मला सांग. आपण या संदर्भात हा मुलांना गायडन्स करू की इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये कशी केली जाते, याच्यामध्ये रिस्क किती हा म्हणजे रिस्क काय असते, याच्यामध्ये तुमचा फंड कसा रिस्क फ्री असतो, त्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ हा टाइम किती प्रकारचा म्हणजे कशा पद्धतीचा रिटर्न्स तुम्हाला जनरेट होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेऊ. त्यामुळे हा. मुलांनाही कळण की याच्यामध्ये खरंच इन्व्हेस्टमेंट आपण केली तर आपला कॉर्पस कसा तयार होऊ शकतो, या पद्धतीचं नॉलेज आपण त्याच्यामध्ये देऊ. आहे तर आपल्याला ते देता येईल. काय पण मी तुम्हाला जेव्हा म्हणशील त्यावेळेस आपण त्याच्यासाठी रेडी आहे कधी पण. चालेल चालेल. थँक्यू सो मच सर. सो याच एक पॉइंट वरती आपण एंड करतोय सेशन लास्टच्या. इच्छा तर खूप आहे सेशन बोलण्याची, पण इतकं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आपल्याकडे झूमचा, त्यामुळे बरोबर. ठीक आहे.
काय हरकत नाही, पण बाकीच्यांना ज्याला पण डाऊट असतील सो ते कनेक्ट करू शकता मला. आपली व्हॉट्सअप कम्युनिटी ज्याचं नाव झिरो टू बियॉन्ड आहे, त्याची लिंक वगैरे मी शेअर करेन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्ही कनेक्टेड राहा त्या ह्याच्यात, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपची जी आपले युट्यूबचे जे व्हिडिओज येतील त्यामध्ये मी डायरेक्टली सेंड करत येस राहतो. आणि जे काही नेक्स्ट आणि सेशन्स असतील ते पण अपडेटेड होत राहतील. येस 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 त्या सो पद्धतीने थँक्यू मग सो मच. एंड करेन. थँक्यू थँक्यू ओके थँक्यू. थँक्यू.